नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? मेरे पिताजी। काय नाव आहे? मेरे पिताजी। आणि हा धडाचा हा चौथा सीझन आहे। पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा सीझन मध्ये आपण बघितले की त्यांच्या धडाचे स्पष्टीकरण बघितले। या सीझन मध्ये आपण काही प्रश्न उत्तर आणि किंवा शब्दात बघणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, इथे मी तुम्हाला शब्दात दिलेले आहे हिंदीतून हिंदी आणि मराठी। अंश म्हणजे काय होते? भाग। आणि इथे चालवा। अखंड म्हणजे एक बिना तुटे आणि इथे एक ना तोडता। अचरज म्हणजे आश्चर्य आणि इथे पण आश्चर्य। अचेतन म्हणजे चेतनारहित आणि इथे सजीव। अनुमान म्हणजे अंदाजा आणि इथे अंदाज। तर याप्रमाणे इथे जे शब्दात देत जात आहे त्यांचे रूपांतरण असं प्रमाणे होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, इथे इन्सानियत म्हणजे मानवता आणि इथे पण मानवता। उत्कटता म्हणजे गहनता आणि इथे तीव्रता। कंडम म्हणजे रद्दी आणि इथे कचरा। कलह म्हणजे झगडा आणि इथे लढा। गुलबंद म्हणजे गले में लपेटे जाने वाली पट्टी आणि इथे म्हणतात मलमपट्टी लपेटणे। कोठरी म्हणजे छोटा कमरा आणि इथे लहान खोली। अजून आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्या। चुनौती म्हणजे ललकार आणि इथे आवाहन। जीना म्हणजे सीडी आणि इथे पाऊल। जीवनपर्यंत म्हणजे जीते जी आणि इथे पण जीत जी। तर याप्रमाणे इथे तालीम म्हणजे शिक्षा आणि इथे शिक्षण। तिकोनिया म्हणजे तीन कोणवाला आणि इथे तीन कोण। दंगा म्हणजे उपद्रव आणि इथे गडबड। अजून दिलेले आहे, दलान म्हणजे बरामदा आणि इथे पोच। नाता म्हणजे रिश्ता आणि इथे संबंध। निभाना म्हणजे पूर्ण करना आणि इथे पूर्ण करणे। चलास म्हणजे चलने का शौक आणि इथे चालणे शौक। तर याप्रमाणे असंही परिवर्तन यांचे अर्थ मराठीमध्ये दिलेले आहे तुम्हाला मी। आता अजून काय पाहणार आहे, चला बघून घ्या। बघा, इथे मी तुम्हाला काय दिलेले आहे? आकलन दिलेले आहे। काय दिलेले आहे? आकलन दिलेले आहे आणि आकलन बद्दलही तुम्हाला त्यांचं प्रश्न किंवा उत्तरे बघायचं आहे। तर चला बघून घ्या। बघा, इथे इथे पहिला प्रश्न दिलेले आहे, गद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृतियां कीजिए। पहिला आहे तुमच्या समझ कर लिखिए, आकलन कृती आणि पहिला आहे समजून लिहायचा। तर पहिला प्रश्न काय आहे? दफ्तर में लेखक के पिता को विशिष्टता मिलने के कारण। दफ्तर याबद्दल लेखक यांचं वडीलला विशिष्टता मिळणारं कारण। तर याबद्दल यांचं उत्तर इथे दिलेले आहे, नीट प्रमाणे ऐकून घ्या। दफ्तर में लेखक के पिता को विशिष्टता मिलने के कारण। तर इथे जे कारण आहे, चार कारण आहे। तर पहिला काय आहे? समय की पाबंदी। पहिला काय आहे? समय यांची पाबंदी। दुसरा शुद्ध व स्वच्छ लिखावट, शुद्ध किंवा स्वच्छ लिखावट। विनम्र निश्चल व्यवहार, त्यांचा व्यवहार कसा होता? विनम्र किंवा निश्चल व्यवहार होता। आणि इथे सही साफ हिसाब किताब रखने की आदत, त्यांना नीट प्रमाणे जे हिसाब होते ते राहण्याची आदत होते। तर याप्रमाणे इथे जे प्रश्न दिलेले आहेत त्यांचं उत्तर अशा प्रमाणे दिलेले आहेत। कळलं की नाही? हो, ते चला अजून बघून घ्या। आता इथे पाहणार आहे आपण स्वमत। मी तुम्हाला सांगलेलं आहेत की जे पूरक पठण असतात ना त्यांचे प्रश्न उत्तर थोडेसे असतात। तर याप्रमाणे इथे दोन्ही प्रश्न किंवा उत्तरे इथे दिलेले आहेत। तर दुसरा प्रश्न काय आहे तुमचा? सभी का प्रिय बनने के लिए हमें क्या करना चाहिए? अपने विचार लिखे। सगळंच प्रिय म्हणजे सगळंच प्रेमळ बनण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्यांचे विचार तुम्हाला लिहायचे आहे। तर चला बघून घ्या। बघा, इथे सभी का प्रिय बनने के लिए हमें सभी के साथ अच्छा व्यवहार करना चाहिए। सगळ्यासाठी किंवा सगळ्यासाठी आपल्याला प्रिय बनण्यासाठी आपल्याला सर्वश्रेष्ठ सगळ्यासाठी जे व्यवहार आहे ते आपल्याला छान करायचं हवंय। अपनी वाणी एवं अपने कर्म से सभी को अपनी ओर आकर्षित करना चाहिए। आपली जी वाणी आहे, वाणी म्हणजे जे बोलणं, आपल्या जे बोलणं आहे आणि आपल्या जे कर्म आहे त्यांच्यासाठी लोक आपल्याकडे आकर्षित होणार आहे। हमें संकट की घड़ी में दूसरों की मदद करना चाहिए। आम्हाला संकट म्हणजे जेव्हा संकट असतात किंवा जेव्हा असं असतात की समोर जे आहे ते त्यांच्यावर दुःख आलेलं आहे तर त्यावर त्यांचं मदत करायचं हवे। अपने अच्छे व्यवहार से सभी का दिल जीत लेना चाहिए। आणि आपला चांगला व्यवहार आहे त्यासाठी सगळ्या लोकांचं हृदय आपल्याला जिथून जाणार आहे।
हमें मानवी गुणों का पालन करना चाहिए. आम्हाला मानवी गुण, आम्हाला जे मानवी गुण है त्यांचा पालन करायचं आहे. और प्रत्येक कार्य के दूसरे को प्रेरणा देनी चाहिए. आणि प्रत्येक जे कार्य आहे ते दुसऱ्यासाठी प्रेरणा बदलून किंवा बनून जाणार हवे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर चला अजून बघून घ्या. आता हा तुमच्या समोर आलेला आहे दुसरा आकलन. काय आलेला आहे? दुसरा आकलन आलेला आहे. तर चला यांचे प्रश्न किंवा उत्तरे आपण बघणार आहे. तर चला कशाप्रमाणे इथे यांचे प्रश्न किंवा उत्तरे दिलेले आहे ते आता आपण बघून घ्या. बघा, पहिला प्रश्न यांचं काय? गद्यांश पढ़कर सूचना के अनुसार कृतियां कीजिए. तर पहिला प्रश्न आहे कृति पूर्ण कीजिए. इन दो नातों का गद्यांश में जिक्र हुआ है. हा दोन जे नाते आहेत, जे नातेवाईक आहे त्यांच्या गद्यांश मध्ये जिक्र झालेला आहे. तर कोणता आहे? पहिला आहे धर्म आणि दुसरा आहे इंसानियत. पहिला काय आहे तुमचा? धर्म आणि दुसरा काय आहे? इंसानियत. तर याबद्दल हा दोन दिलेले आहेत यांच्या गद्यांश मध्ये नातेवाईक. आता आपण बघणार आहे सही विकल्प चुनकर वाक्य पुन्हा लिहायचं. सही विकल्प चुनून त्यांना वाक्य पुन्हा लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न काय आहे तुमचा? हिंदू मुस्लिम के कटने मरने से. जेव्हा हिंदू मुस्लिम यातून कटन किंवा भांडण होता तर याप्रमाणे काय झालेलं आहे? तर पहिलाच प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे क, न हिंदुत्व समाप्त होगा न इस्लाम खत्म होगा. दूसरा ख, न बंधुत्व समाप्त होगा न भाईचारा खत्म होगा. तीसरा ग, न प्रेम समाप्त होगा और ना अमर खत्म होगा. तर याप्रमाणे यांचे उत्तर काय आहे ते आपण इथे बघणार आहे. बघा, यांचं उत्तर आहे हिंदू मुसलमानों के कटने मरने से न हिंदुत्व समाप्त होगा और ना ही इस्लाम खत्म होगा. तर याप्रमाणे यांचं उत्तर कसं प्रमाणे दिलेले आहे की हिंदू मुस्लिम यांचं कटण्यास किंवा मरण्याबद्दल कोणताही हिंदुत्व समाप्त होणार नाही और नाही इस्लाम खत्म होणार आहे. कळलं? हो. आता आपण दूसरा पाहणार. लेखक के पिताजी का लोगों पर असर हुआ और लेखक यांचे पिताजी जे आहे, जे वडील आहे त्यांचा लोकांवर असर पडलेला आहे. तर याबद्दल यांचं उत्तर कसं प्रमाणे दिलेले आहे ते आपण बघणार आहे. क, उन्होंने मोहल्ले में अशांति बनी रही. उनके मोहल्ले में अशांति बनी रही. दूसरा, उनके मोहल्ले में वैमनस्य बढ़ने लगा. तीसरा ग, उनके मोहल्ले में शांति बनी रही. तर याप्रमाणे यांचं उत्तर सही काय आहे ते आता आपण बघणार आहे. बघा, लेखक के पिताजी ने लोगों पर असर हुआ और उनके मोहल्ले में शांति बनी रही. लेखक यांचे वडील जे आहे त्यांच्यावर असर पडलेला आहे आणि त्यांचे जे मोहल्ले व त्यावर शांती बनलेली आहे. तर याप्रमाणे इथे जे उत्तर दिलेले आहे तर अशा प्रमाणेही दिलेले जात आहे. तर अजून काय आहे ते बघून घ्या. बघा, आता आहे तुमच्या स्वमत क्वेश्चन. काय आहे? स्वमत क्वेश्चन. तर स्वमत प्रश्न कसा बद्दल आहे ते बघून घ्या. इंसान मेल रहने वाले के लिए बना है, इस कथन से संबंधित अपने विचार लिखिए. इंसान जे आहे ते मेल करण्यासाठी बनलेला आहे, यांच्या संबंधित तुम्हाला विचार लिहायचा आहे. तर चला बघून घ्या. बघा, स्वमत अभिव्यक्ती. इंसान ईश्वर की सबसे सुंदर कृती है. इंसान हा देवाची सर्वश्रेष्ठ सुंदर कृती दिलेली आहे. इंसानियत इंसान का सबसे बड़ा धर्म है. आणि जे इंसानियत है जे माणूसचा सर्वश्रेष्ठ मोठा धर्म आहेत. इस धर्म से बढ़कर अन्य धर्म नहीं है. या धर्माचा बद्दल अन्य कोणताही धर्म नहीं आहे. अतः धर्म के नाम पर एक दूसरे के साथ लड़ना झगड़ना उचित नहीं है. अजून काय दिलेलं आहे? धर्माच्या नामावर एक दुसऱ्याचा म्हणजे एकमेकाशी आपल्याला लढायचा किंवा झगडा करायचा हा उचित मार्ग नाही आहे. मानव जीवन अत्यंत मूल्यवान है. मानव जो हा जीवन आहे ते खूपच मूल्यवान दिलेले आहे. अतः इस जीवन में हमें एक दूसरे के साथ अच्छे संबंध निर्माण करना चाहिए. आणि इथे काय म्हणाले आहे की या जीवनातील आम्हाला एकमेकाशी खूपच शांत आणि चांगले प्रमाणे शांत बसून निर्माण करायचे प्रयत्न करणार आहे. जब व्यक्ति एक दूसरे के साथ मेल से रहेगा तब समाज में शांति, प्रेम भाव, अमन का राज्य निर्माण हो जाएगा. जेव्हा नीट प्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा व्यक्ती एकमेकाच्या साथ चलणार आहे त्याबद्दल ही समाजासाठी शांती, प्रेम भाव आणि अमनचा राज्य निर्माण होणार आहे. 4 दिन की इस जिंदगी में खुश रहने के लिए व्यक्ति को एक दूसरे के साथ मेल रहना चाहिए.
4 दिवसासाठी हा जो जिंदगी आपल्याला भेटलेली आहे त्याबद्दल लोकांना खूपच आनंदीप्रमाणे किंवा खुशीप्रमाणे व्यक्ती एकमेकाच्या साथ राहून मेलजोल राहून राहणार आहे आणि यासाठीही देवाने आपल्याला हा जन्म दिलेला आहे असा त्यांचा मार्ग आहे किंवा असा त्यांचा बोलणार आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, तर चला अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपल्याला प्रश्न किंवा उत्तरे लिहायचं आहे. त्यांचं प्रश्न किंवा उत्तरे मी जसं तुम्हाला दिलेले आहे, तुम्ही तसंही लिहून घ्या. त्यांचे स्वमत अभिव्यक्ती तुम्हाला असं वाटते की तुम्ही यांच्या अजून लिहू शकता, त्यांच्या प्रस्तावना तुम्ही लिहू शकता, अजून काही लिहू शकता, तर तुम्ही लिहून घ्या. असं नाही की तुमचं गलत होणार किंवा नाही छान वाटणार. जेव्हा तुम्ही प्रयत्न करणार तेव्हाही तुम्हाला नवीन गोष्टी किंवा नवीन लिहायच्या सवय भेटणार आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, जे पण स्वमत आहे ते तुम्ही पहिला एकदा विचारून घ्या आणि नंतर लिहून घ्या आणि मोठ्या प्रमाणे लिहून घ्या. कारण की तुमच्यासाठी हे खूपच चांगलं आहे. जेव्हा तुम्ही लिहिणार तेव्हाही तुम्हाला लवकरच लवकर समजणार आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.